जांभळ्या वांग्याच्या फोडी. त्याकरता हे जे जांभळे वांगे घेतलेले आहे हे स्वच्छ धुतले आणि याच्या 4-4 फोडी, एका वांग्याच्या 4-4 फोडी केलेल्या आहे. आता करू आपण मसाला. धणे, जिरं, थोडी उडीद डाळ, थोडी मुगाची डाळ ही छान भाजून घ्यायची आणि याचं पावडर करायचं. बघू शकता हे छान भाजल्या गेलेलं आहे. हे आता आपण मिक्सर मधून काढू. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यात टाकते फक्त जिरं. जिरं छान झालेलं आहे. यामध्ये आता त्या वांग्याच्या फोडी सोडायच्या. आता ह्या मंद आचेवर अशा छान शिजू द्यायच्या. हा मसाला इथे आपला छान बारीक झालेला आहे. यामध्येच टाकणार मी हळद पावडर, मिरची पावडर. चला वांग्याचे फोडी किती शिजल्या ते बघू. बऱ्यापैकी नरम झालेले आहे पण शिजायचे अजून. शिजायचे आहे. आता यामध्ये आलं लसणाचं थोडंसं जाडसर असं वाटण टाकलेलं आहे मी इथे. फक्त आलं आणि लसूण. परत हे छान आता शिजू द्यायचं. मी इथे चिंचेचं पाणी थोडं करून ठेवलेलं आहे. चिंच काढली सगळी आणि हे पाणी. आता हे पाणी थोडंसं आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे. अगदी थोडं. थोडी छान शिजलेले आहे. आता यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ. आणि हा आपण जो मसाला बारीक केला होता हा आता सगळा मसाला यात टाकायचा आणि छान एकजीव होऊ द्यायचं. थोडी साखर सोडते चवीला. आता हा मसाला एकजीव झाला पाहिजे म्हणून थोडी वाफ काढून घेऊ. वांग्याच्या फोडी आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. बघू शकता इथे आपल्या वांग्याच्या फोडी तयार झालेल्या आहे. करून बघा. रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा. शेअर करा, लाईक करा आणि सांगा. ही भाजी मात्र टिफिनमध्ये पण काही वेळ तरी चांगली टिकते कारण या भाजीला रस्सा नसतो म्हणून.